ओम शांती। आज आहे 27 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञान सागर बाबा द्वारे तुम्ही मास्टर ज्ञान सागर बनले आहात। तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे। त्यामुळे तुम्ही त्रिनेत्री, त्रिकालदर्शी आणि त्रिलोकीनाथ आहात। प्रश्न आहे, विश्वाची रूहानी अर्थातात्मिक सेवा तुम्हा मुलाशिवाय कोणीही करू शकत नाही, असे का? उत्तर आहे, कारण तुम्हालाच सुप्रीम रूहची अर्थात शिवबाबांची शक्ती मिळते। अगोदर तुम्हा आत्म्यांना सुप्रीम रूह अर्थात परम आत्म्याकडून ज्ञानाचे इंजेक्शन दिले जाते, ज्यामुळे तुम्ही 5 विकारांवर स्वतः देखील विजय प्राप्त करता आणि दुसऱ्यांना देखील विजय प्राप्त करवून देता। अशी सेवा इतर कोणीही करू शकत नाही। कल्पकल्प तुम्ही मुलेच ही रूहानी सेवा अर्थात आत्मिक सेवा करता। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बाबांच्या श्रीमतावर चालून खरी खरी रूहानी सेवा करायची आहे। सर्वशक्तिमान बाबाकडून शक्ती घेऊन 5 विकार रूपी शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे। 2. मनुष्यापासून देवता बनण्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे। हे ज्ञान धारण करून काट्यापासून फूल बनायचे आहे आणि बनवायचे आहे। आजचे वरदान आहे, विनाशाच्या वेळी पेपरमध्ये पास होणारे आकारी लाईट रूपधारी भव। स्पष्टीकरण आहे, विनाशाच्या वेळी पेपरमध्ये पास होण्यासाठी किंवा सर्व परिस्थितींचा सामना करण्यासाठी आकारी लाईट रूपधारी बना। जेव्हा चालता फिरता लाईट हाऊस बनाल तेव्हा तुमचे हे रूप अर्थात शरीर दिसून येणार नाही। जसे अभिनय करते वेळी वस्त्र धारण करता, कार्य संपले वस्त्र उतरविले। एका सेकंदामध्ये धारण करा आणि एका सेकंदामध्ये न्यारे व्हा। जेव्हा असा अभ्यास होईल तेव्हा बघणारे अनुभव करतील की हे लाईटचे वस्त्रधारी आहे, लाईट्स यांचा शृंगार आहे। स्लोगन आहे, उमदोत्साहाचे पंख सदैव सोबत असतील तर प्रत्येक कार्यामध्ये सफलता सहजच मिळते। ओम शांती।